आणि नेमका मण्याचा बॉल मॅचला वाईट जायचा. पण आणि आपला माळा आणि लास्ट माळा यांची मॅच व्हायची क्रिकेटची. कधी आपला माळा दुसरा आणि 19चा दुसरा माळा यांची क्रिकेटची मॅच. आणि पैसे किती काढायचं? 8 आटाने. मानसी 8 आटाने काढून मॅच जिंकले की 2 गोळे भैयाकडे गोळा मिळायचा. आणि जर मॅच हारलं की जे गोळे खाणार आहेत त्यांच्या तोंडाकडे बघायचं आणि घरी यायचं. मग परत पैसे मागायचे आणि परत ते पैसे कव्हर करण्यासाठी दुसऱ्या टीम बरोबर मॅच खेळायची. असं हा अख्खा रविवार हा मडकेबुवा मैदान. आता मुलांना मला वाटतं त्याचं नाव पण माहित नसेल की या छोट्या मैदानाला आपण मडकेबुवा मैदान म्हणतो. आणि तो कोपऱ्यामध्ये जांभुरी मैदान. जांभुरी मैदानात अंबादेवीच्या मंदिराजवळ लहानपणी मी, मन्या, मंगेश, रवी, रामाने इतके गणपतीचे मंदिरं बनवलेली त्या काळात. आणि मंदिरं बनवल्यानंतर संध्याकाळचं थोडेसे कुरमुरे ताटात टाकायचो आणि मैदानातली जी लोक असते त्याला हो काका प्रसाद घ्या. काकांनी प्रसाद घेतले. काका पैसे टाका ना. आणि त्या पैशातून पुन्हा तांदूळ आणून मैदानात आम्ही चुलीवर मसाले भात वगैरे बनवायचो. आणि हिरो पिक्चर त्यावेळेस इतका फेमस झाला, मला वाटतं मी 4थीला असेल. हिरो हिरो हिरोची म्युझिक होती ना ती इतकी फेमस झालेली की शेरीमध्ये पिक्चर लावायची प्रथा होती. आणि शेरीमध्ये आज कोण पिक्चर दाखवणार आहे त्याची 2 दिवस आधी खबर मिळायची. हा व्हिडिओवर. आणि कुठला पिक्चर आहे त्याची सुद्धा माहिती आधीच मिळवायची. आणि मग कोणीतरी तो पिक्चर बघितला असेल आधी तो म्हणायचा, मग ती पूर्ण शूटिंग सांगायचा. म्हणजे अक्षरशः हिरो कसा येतो अशी फाईट वजा संपूर्ण स्टोरी सांगण्याचा तो काळ. त्यावेळेस इथे हिरो पिक्चर होता ना तो इतका गाजला. तेव्हा मी, मन्या, रवी, बंड्या आणि 19 मधला कापसे, मला वाटतं सुनील एक होता आणि मंगेश, आम्ही हिरोची स्टोरी तयार केलेली होती घसरगुंडीवर. मंगेशला मी जॅकी श्रॉफ बनवलेला होता आणि कापसे होता तो बिल्ला. आणि नाही बंड्या बिल्ला होता, कापसे शाकल होता. आणि मंगेशला बंड्याकडे ती लाल रंगाची बनियन होती. असा ये बिल्ला, ए जॅकी दादा, जॅकी दादा ये बावली मुझे दे ना. नाही बिल्ला नाही. आणि इथं आम्ही खोटी खोटी मारामारी. आम्ही जॅकी श्रॉफचे पार्टनर ते वीरू, संत, बंडू नाही का ते हे. आणि तो गाडी नाही काय नाही फक्त त्या घसरगुंडीवर टिंग डॉंग ते गाणं वगैरे म्हणायचे. इतकी गाणी पाठ होती, सिनेमातल्या स्टोऱ्या पाठ होत्या. शेजारी पातळीशी रविवारचं कोणाच्या घरात कुठली भाजी आहे हे वासावरनं काढायचं. रविवार म्हटलं की आपल्या इथे 99% नॉनव्हेज असायचं. आणि वासावरनं भाजीचा सुगंधावरनं कळायचा आज इथे कुठली मच्छी आहे, आज इथे चिकन आहे. पण चिकन मला वाटतं त्या काळात जास्त खाल्लं जात नव्हतं, मच्छीचाच प्रकार असायचा. आणि गणपतीचे 5-6 दिवस सुद्धा आपले खूप आनंदात जायचे. असं हे मला माझं आठवलेलं बालपण मी तुमच्यासोबत व्यक्त केलं. ज्याला कोणाला अजून व्यक्त करायचे त्यांनी इथे येऊन आपल्या भावना व्यक्त करायचे. धन्यवाद.